राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हा 750 वर्षापूर्वीचा आहे. त्यानंतर नामदेव महाराज पण तेव्हा होते. परत संत तुकाराम असतील, परत गोरा कुंभार, सेना महाराज किंवा चोखामेळा, संत जनाई, हे सगळे जे संत झाले तर ह्या सगळ्यांना प्रत्यक्ष विठ्ठलानं भेट दिलेली आहे. आणि मग काही लोकांना असं वाटतं की खरं त्यांना देव भेटला होता का. अजूनही ती लोक त्या संभ्रमात असतील. अशांच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही. ज्याला वाटतं ह्या जगात देव नाही त्यांनी मला सरळ ब्लॉक करून टाकावं, कारण त्याला माझ्या अंतरीचे भाव कळणार नाही आणि त्याला मला त्याचे भाव कळणार नाही. टाइमपास करू नका, मला सरळ तुम्ही ब्लॉक करून टाकू शकता. तर 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी भक्ती रूपामध्ये येऊन देवाची ज्ञानेश्वरी दिली, गीतेचं रूपांतर केलं. म्हणजे ते एक देव आहे हे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून सिद्ध केलं. निवृत्तीनाथांना सुद्धा गहिनीनाथ भेटले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा मी प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे. हे सुद्धा निवृत्तीनाथांनी सिद्ध केलं. मुक्ताईनं सुद्धा आपल्याला माहीत आहे, सोपान काका. आता यानंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा गाथा लिहिली आणि गाथा लिहिल्यानंतर त्या गाथेच्या स्वरूपामध्येच परमेश्वर आहे असे 101 अभंग आपल्याला तुकाराम महाराजांनी दिले. सेना न्हावी म्हणजे सेना महाराज त्यांनी सुद्धा एका राजदरबारी नोकरी केली, पण तिथं सुद्धा किती नीच काम देवाला येऊन करावं लागलेलं आहे. जनाईच्या घरी सुद्धा जातं ओढायला लागलेलं आहे. अशातूनच देव कसा आहे, देव कुठं आहे. भक्ताची या घरी नीच काम देव करी, भक्ताची या घरी नीच काम देव करी. धर्माघरी उष्टी काढी आणि अर्जुनाची धुतो घोडी, अर्जुनाची धुतो घोडी. विदुराच्या बक्षिकन्या, विदुराच्या बक्षिकन्या आणि द्रौपदी धावण्या, धावतू धावतू धावतू. अशा पद्धतीनं हा देव जनाईच्या घरी सुद्धा जातं ओढू लागला. किती नीच काम केलेलं आहे देवानं की ढोरं सुद्धा ओढलेत चोखामेळांची. त्यानंतर ज्यावेळेला सेना महाराजांना गुंतले होते ते गुरुसेवेमध्ये, त्यावेळेला राजानं सांगितलं की आता ह्यांना सुळावरती द्यायला पाहिजे सेवकांचं ऐकून. त्यावेळेला त्यांची दाढी करणं, त्यांचा मसाज करणं हे काम सुद्धा विठ्ठलानं सेना महाराज यायच्या आत ते सगळे हजेरी लावून गेलेले आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा किती यातना झाल्या आपण बघतो. तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेला देव घरी यायचा त्यावेळेला तुकाराम महाराज देवाच्या पाठीमागं अगदी घरामध्ये तुकाराम महाराजांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आपण म्हणूया, हे सुद्धा साक्षात विठ्ठल तुकाराम झालेला आहे आणि त्या पितरांचे पाय पुजलेत. मग अजून देव कुठं आहे म्हणणाऱ्यांना काय सांगायचं. देव कुठं आहे, देव कुठं आहे. देव आहे, तो फक्त आपल्याला बघता आला पाहिजे. आणि हे जे आपण रोज देवाचं नामस्मरण करायला नाही वेळ भेटला तरी ज्ञानेश्वरीच्या 4-5 ओव्या तुम्ही म्हणत जा. नाही जमलं तरी माझ्या व्हिडिओला कनेक्ट होत जा. हे तुम्ही जरी ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रवचन सांगणारा कसा आहे, तो काय करतो, तो काय खातो, तो कसा राहतो हे बघू नका, पण तो आपल्या हितासाठी 2 गोष्टी ज्ञानेश्वरीतल्या सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. हे अवधारी जेजी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सांगणारा काय स्वतःचं, मी काय माझं तुम्हाला आत्मचरित्र सांगत नाही, हे मी तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. माझा आता यामध्ये अभ्यास जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे, पण अभ्यास पूर्ण व्हायला आयुष्य जाईल तसं विचार केलं तर, पण जो आपल्याला कामापुरता आहे तेवढं तरी आपलं झालेलं आहे. या रूपानं मी तुमच्याजवळ येत असते आणि तुम्ही सगळेजण अगदी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत असता, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. आणि काही नाही जमलं तरी भगिनींनी समजा स्वयंपाक करता करता काही काम करता करता 4-2 ज्ञानेश्वरांचे शब्द कानावर पडतील
असं राहा. आणि बाकी बघून किंवा काही गोष्टी करून जीवनामध्ये काही होणार नाही. हे सत्य आहे, आपला धर्म सत्य आहे. आणि आपण जी देवाची भक्ती करतो त्यासाठी आपल्या मनामध्ये भाव जागृत होणं हे महत्वाचं आहे. हे सत्य आहे. राम कृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी.